नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या आज्ञेचे पालन करणे का आवश्यक आहे, स्वामींच्या आज्ञेबाहेर का जाऊ नये, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक वेळेला आपण स्वामींची खूप सेवा करतो, आपल्या मनोकामना पूर्तीसाठी स्वामींचे पारायण अनुष्ठान करतो. पण काही वेळेला आपली इच्छा पूर्ण होत नाही. मग आपली स्वामींवरची श्रद्धा डगमगू लागते, स्वामींवरचा विश्वास कमी होऊ लागतो. मी एवढी स्वामी सेवा करूनही माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली नाही, स्वामी मला पावत नाहीत असा आपला समज होतो. काही वेळेला जीवनामध्ये असे काही प्रश्न समस्या निर्माण होतात, ज्यावेळी आपण काय निर्णय घ्यावा हे आपल्याला समजत नाही. अशा वेळेला आपण महाराजांकडे चिठ्ठ्यांद्वारे कौल घेतो, हो किंवा नाही, एखादे काम करावे की काम करू नये. आपल्या मनामध्ये जी इच्छा असते ती चिठ्ठी महाराजांनी द्यावी असे आपल्याला अपेक्षित असते. पण तिथे जर महाराजांनी आपल्या मनाविरुद्ध उत्तर दिले तर आपण नाराज होतो. पण जे आपल्यासाठी योग्य आहे तेच महाराजांनी सांगितले आहे हे आपण समजून न घेता काही वेळेला महाराजांच्या मर्जीविरुद्ध कृती करतो आणि मग ते काम होत नाही, अपयश येते. तोपर्यंत उशीर झालेला असतो, कारण आपण स्वामींवर अविश्वास केलेला असतो. आपली इच्छा आपण स्वामींकडे मागतो तेव्हा आपल्याला वाटते की माझी इच्छा स्वामींनी लवकर पूर्ण करावी, मला हेच घर मिळावे, मला हीच नोकरी मिळावी, अशा आपल्या अनेक इच्छा असतात. स्वामींना त्यांच्या भक्तांसाठी काय योग्य काय अयोग्य हे माहिती असते. त्यामुळे स्वामींनी जर नकारात्मक संकेत दिला तर आपण स्वामींच्या आज्ञेचे पालन करावे, त्यांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये, क्षणिक सुखाच्या मोहात पडू नये. कारण गुरु आज्ञेचे पालन करण्यातच आपले कल्याण असते. स्वामीच करता आणि करविता आहेत असे आपण जर म्हणतो तर स्वामींवर पूर्ण विश्वास हा ठेवलाच पाहिजे. आपली इच्छा पूर्ण न झाल्यास स्वामींना दोष देऊ नये. उलट आपल्यासाठी काहीतरी चांगली स्वामी महाराजांनी योजना करून ठेवलेली असते, इतकेच की आपल्याला ते त्यावेळेला कळत नाही. पण वेळ आल्यानंतर स्वामींनी आपल्याला नकारात्मक संकेत का दिले, आपली इच्छा पूर्ण का नाही केली, याचे उत्तर नक्कीच मिळते. कधीकधी आपल्या योजना आपले आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या आधी स्वामी महाराज या योजनाच उद्ध्वस्त करून टाकतात. त्यामुळे आपल्याला असे वाटते की स्वामी मला पावत नाहीत, माझ्याच इच्छा पूर्ण करत नाहीत. स्वामी कधीही आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही. आपल्या भक्तासाठी जे योग्य आहे ते स्वामी करतात. स्वामींच्या आज्ञेचे पालन करणे हे कसे महत्त्वाचे आहे याचे काही संदर्भ श्री स्वामीचरित्र सारामृतामध्ये सुद्धा आढळतात. एकदा एक गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आला असता 5 फकीरांना जेवू घाल म्हणजे तुझ्या इच्छा पूर्ण होतील असे स्वामींनी त्याला सांगितले. तेव्हा त्यांनी तसे केले असता फकीरांचे जेवण झाल्यावर महाराजांनी त्याला राहिलेले उष्टे अन्न खा असे सांगितले. तेव्हा तो विचार करू लागला की या अपवित्र फकीरांचे उष्टे अन्न मी कसे खावे. हा त्याचा विचार स्वामींना लगेच समजला आणि याचा माझ्यावर विश्वास नाही, हा माझा भक्त नाही, हे महाराजांना समजले. त्यानंतर एक दरिद्री गृहस्थ तिथे येतो. दारिद्र्याने तो वेड्यासारखा फिरत असतो. तेव्हा स्वामी त्याला ते उष्टे अन्न खाण्यास सांगतात. तो कोणतीही शंका मनामध्ये न आणता ते उष्टे खातो. तेव्हा महाराज त्याला मुंबईत जाण्यास सांगतात आणि तिथे तुला धनाची प्राप्ती होईल असे सांगतात. तो मनुष्य मुंबईला गेला असता तिथे त्याला धनाची प्राप्ती होते आणि त्याला स्वामींच्या वचनाची प्रचिती येते. तो स्वामींचे मनोमन आभार मानतो. या लीलेमध्ये जो गृहस्थ स्वामी आज्ञेचे पालन करत नाही त्याची स्वामींची कृपा प्राप्त करण्याची संधी चुकते आणि दुसरा व्यक्ती स्वामींच्या आज्ञेचे पालन करून कसलाही विचार न करता उष्टे अन्न खातो आणि धनवान बनतो. गुरु आज्ञेचे पूर्णतः पालन केले तर एखाद्याचे नशीबही बदलू शकते. फक्त स्वामींवर दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी, हेच आपल्याला इथे समजते. गुरूंची आज्ञा पालन करणे हे किती महत्त्वाचे आहे हे आपण सारामृतातील आता एका दुसऱ्या संदर्भावरून बघूया. स्वामीसूत हे स्वामींचे मानसपुत्र. त्यांना स्वामींनी आत्मलिंग पादुका देऊन मुंबईमध्ये मठ स्थापन करण्याची आज्ञा केली. स्वामीसूत फक्त स्वामीनामामध्ये दंग असत आणि स्वामींच्या भक्तीचा प्रचार करत असत. एकदा स्वामींनी त्यांना आम्ही निजधामी जातो, वारसा पुढे चालवावा असे सांगितले. तेव्हा स्वामीसूत हे स्वामी विरहाच्या दुःखामुळे अक्कलकोट सोडून मुंबईस निघून आले. दुःखी झाल्याने ते आजारी पडले. स्वामींना ही गोष्ट समजताच कित्येक वेळा सुतांना बोलावणे पाठवून सुद्धा ते स्वामींकडे परतले नाहीत. आपल्याला स्वामींचा विरह कसा सहन होणार याने ते अत्यंत नाराज झाले. त्यावेळी अखेरीस तोफ भरून ठेवली आहे, जर आला नाहीस तर उडवूनच येतो, हा निर्वाणीचा संदेश स्वामींनी त्यांना पाठवला. सुतांना याचा अर्थ कळला होता, पण तरीही ते परतले नाहीत आणि मग ते कैलासवासी झाले. तेव्हा स्वामीसुतांच्या आईने स्वामींना प्रश्न केला की स्वामीसूत हे तर आपले भक्त असूनही त्यांना अकाली मरण का आले, मग जे तुमची भक्ती करतात त्यांचे संरक्षण कसे होईल. तेव्हा स्वामी म्हणाले की आमच्या आज्ञेबाहेर गेल्यामुळे त्यावर संधी साधून काळाने झडप घातली. जर स्वामीसुतांनी स्वामींच्या आज्ञेचे पालन केले असते तर परिस्थिती काही वेगळी असते. पण या स्वामींच्या लीलांमधून हेच समजते की स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहावी, समाधानी राहावे, स्वामींच्या आज्ञेचे पालन करावे. स्वामीच आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहेत. फक्त त्यांना शरण जावे, ते सांगतील, मार्गदर्शन करतील तसेच वागावे.
स्वामींनी नकारात्मक संकेत दिला तरीही संयम ठेवावा, धैर्य ठेवावे. या गोष्टी बोलण्यास सोप्या आहेत, पण स्वामी नामात, स्वामी सेवेत इतकी प्रचंड शक्ती आहे की स्वामी आपल्याला मजबूतीने, सबुरीने वागण्यास शिकवतात. स्वामींनी आपल्याला सकारात्मक किंवा नकारात्मक आज्ञा देऊ, आपल्याला नम्रतेने आणि संयमी राहून आज्ञेचे पालन केले पाहिजे. स्वामींच्या आज्ञेवर संपूर्ण विश्वास असणाराच आपली प्रगती करू शकतो, कारण स्वामी आपल्या भक्ताचे कधीही वाईट होऊ देत नाहीत. म्हणूनच स्वामींची आज्ञा सत्य मानावी आणि आज्ञेबाहेर जाऊ नये. आज्ञेविण काळ ना नेई त्याला या तारक मंत्रातील ओवीवरून आपल्याला स्वामींच्या आज्ञेचे महत्त्व कळते. सर्वच जण म्हणजे अगदी काळसुद्धा स्वामींच्या आज्ञेनेच चालतो. स्वामी आज्ञा म्हणजे संरक्षण कवच आहे, ज्याने आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही. त्यामुळे कितीही काहीही झाले तरी स्वामींच्या आज्ञेबाहेर जाऊ नये. स्वामींच्या लीलेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे अगदी मुख्य प्राणीही स्वामी आज्ञेचे पालन करत असत. पण आपण मनुष्य प्राणी अहंकाराने, स्वार्थाने मदोन्मत्त झालेले स्वामींची अवज्ञा करून त्यांच्याबद्दल संशय घेतो. ज्या भक्ताला आपले सर्वतोपरी कल्याण करून घ्यायचे आहे त्याने विनयशील, संयमी राहून, संपूर्ण विश्वास ठेवून स्वामी आज्ञेचे पालन करून स्वामी कृपेला पात्र व्हावे. स्वामींची आज्ञा ही स्वामींची एक प्रकारची सेवाच आहे, हा भाव मनामध्ये दृढ करावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी आज्ञा का महत्त्वाची आहे हे पाहिले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.